आज 2 परफॉर्मन्सेस होणार आहेत. रोशनी, पण ट्विंकलजी, तुम्ही तो बाबाजीवाला डान्स करणार होतात ना? माझा तुझ्यावर इतका विश्वास आहे की काकीजींच्या कोणत्याही चालीत तू सहभागी नसशील. तू मला इजा नाही पोचवू शकत. ट्विंकल, बघ, तुझी नाराजी मी समजू शकते, पण माझा तुझ्यावर इतका विश्वास आहे की काकीजींच्या कोणत्याही चालीत तू सहभागी नसशील. कारण मी तुला ओळखते. तू मला इजा नाही पोचवू शकत, हो ना? ह्याचा अर्थ तू सुद्धा. पण का ट्विंकल? तू असं करूच कसं शकतेस? तू तर मला तुझी सर्वात चांगली मैत्रीण मानायचीस ना, तर मग का? बरोबर बोलतेस तू. तू माझी मैत्रीण होतीस आणि आज तुझ्याशी मैत्री केल्याची किंमत मीच चुकवतीये. आता हे बिचारेपणाचं नाटक नको करूस रोशनी. खऱ्या वेदना तर तू मला दिल्यास. तुला माहित होतं ना की मी कर्नालला फक्त या कॉम्पिटिशनसाठी आले आणि ही डान्स कॉम्पिटिशन जिंकणं माझं स्वप्न आहे. आणि तू काय केलंस मैत्रीण असून? माझा एवढा मोठा विश्वासघात केलास. ट्विंकल, तू समजून का घेत नाहीयेस तू? मला या स्पर्धेत कधीच भाग घ्यायचा नव्हता ट्विंकल. या स्पर्धेत भाग घेण्याचं कारण फक्त बाबाजींचा इलाज आहे आणि दुसरं काहीच नाही. मी तुला बोलली आहे ना की या फेरीनंतर मी स्पर्धेतून माघार घेईन. तू विश्वास का ठेवत नाहीयेस माझ्यावर? एकदा विश्वास ठेवून पाहिलंय मी. खूप मोठी किंमत मोजलीये मी. तुला माहितीये ना, तुझ्या बाबांच्या उपचारांसाठी मी माझ्या मॉमचे पैसे चोरले. मान्य तू माझ्यासाठी खूप काही केलंस, पण जेव्हा कधी तू माझ्यासाठी काही केलं आहेस, मी या गोष्टीची काळजी घेतली की माझ्यामुळे तुला कोणताही त्रास होऊ नये. मम्मा तर मला नेहमी अडवायच्या, पण मीच मूर्ख होते जी रोशनी करत राहायची. नेहमी तुझी साथ दिली, तुझ्या विरोधात एक शब्दही नाही ऐकला. या सगळ्याच्या बदल्यात मला काय मिळालं? माझ्या आयुष्याचं सगळ्यात मोठं स्वप्न तू हिरावून घेतलेस रोशनी. आणि आज तू मला समजावायला आलीस. मानलं तुला. तुझ्यासारखी बेशरम मुलगी मी आजपर्यंत कुठेही पाहिलेली नाही. थँक गॉड, आज अगदी योग्य वेळी मला तुझा खरा चेहरा दिसलाय. नाहीतर माहित नाही, मैत्रीचा खोटा मास्क लावून माहित नाही तू माझ्याकडून अजून काय काय हिरावलं असतंस. ट्विंकल, तुला एका मैत्रीण म्हणून माझ्यावर रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे. तुझा अधिकारच आहे तो. पण एक मैत्रीण म्हणून मला सुद्धा अधिकार आहे ना तुला ऑल द बेस्ट विश करण्याचा. ऑल द बेस्ट ट्विंकल.
ऑल द बेस्ट बोलून या शब्दांची थट्टा नको करूस रोशनी. कारण आपल्या दोघांनाही माहितीये की तुला काय हवंय, की तू जिंकावंस आणि मी हरावं. ट्विंकल, हा लाला, हो नील भाऊ. पैशांची व्यवस्था झाली का? हो नील भाऊ, मी लगेच घेऊन आलो. जा पटकन घेऊन ये. ओफ, मी रोशनीला मेसेज करायलाच विसरलो होतो. हरकत नाही, आता करतो. नील, मला माहिती आहे हे सगळं बोलण्याची ही योग्य वेळ नाहीये, पण तरीही आज जेव्हा तुला झोपलेलं पाहिलं, माहीत नाही असं वाटलं की काळ पुढे सरकू नये. तुझी निरागसता, तुझा साधेपणा पाहून माझी तुला उठवायची हिंमतच झाली नाही. खूप दिवसांनंतर तुला शांतपणे झोपलेलं पाहिलं, आणि तू झोपून उठेपर्यंत तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर झालेल्या असतील. मला माहिती आहे रोशनी, तू घर गहाण ठेवलेलं नाही आहेस. पैशांची सुद्धा अजून कोणतीच व्यवस्था झालेली नसेल. आणि दीदा सुद्धा आता मला म्हणाली की मी तुला आणि दीदाला कधीच निराश करणार नाही, आणि म्हणूनच आज मी हॉस्पिटलचं पूर्ण बिल भरणार आहे, ते सुद्धा तुझ्या मर्जीविरुद्ध. तुझा जिद्दी नील. दारजी, ही घ्या लस्सी. प्रणाम दारजी, तुम्ही मला बोलावलं होतं, काही काम होतं का? तुला माहित आहे आपल्या कर्नालमध्ये काय सुरू आहे? तुला तर हे पण माहित असेल की आज मुंबई या सर्कसचा शेवटचा टप्पा आहे. त्यासाठी बाहेरून लोक आलेत. अगदी थाटामाटा तयारी सुरू आहे. एवढं सगळं माझ्या नाकाखाली सुरू आहे आणि मला काही खबर नाही याची. शाबाश, मी तर खुश व्हायला पाहिजे की माझ्या नीलला सुद्धा याविषयी काहीच माहिती नाही. तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. मला तर वाटलं होतं तू आता जबाबदार झालायस, कर्नालला आणि कर्नालच्या लोकांची काळजी घेण्यालायक झालायस. दारजी, मला काही कळलं नाही. तुला हे कसं कळेल? तुझं मन तर कुठे दुसरीकडेच लागलंय. बाहेरून जे लोक आले आहेत त्यांनी आमची घरकाम करणारी जलेबीशी गैरव्यवहार केलाय. माहित नाही अजून ते किती दिवस इथे राहणार आहे आणि अजून किती लोकांबरोबर किती दुर्व्यवहार करणार आहे. तुला काही माहितीये काही? ज्याची भीती होती तीच होत आहे. माझ्या कर्नालची संस्कृती दूषित होत आहे, पण मी सुद्धा असं सहजासहजी हार मानणार नाही. त्या लोकांना धडा शिकवूनच राहील. जा, त्यांना एकदा नीट समजावून सांग, या शहरामध्ये त्यांची मर्जी पण दारजीच्या हुकुमावरूनच अवलंबून आहेत. दारजी, तुम्ही काळजी करू नका, मी त्या सगळ्यांना धडा शिकवेन. पण दारजी, या क्षणी माझं हॉस्पिटलमध्ये असणं जास्त आवश्यक होतं ना. का? तिथे तुझं काय काम? तिथे ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर्स आहे. तुला तिथे जीवहुजुरी करण्याची काही गरज नाहीये. मी जे सांगितलंय ते जाऊन कर. होणाऱ्या बायकोची एवढी काळजी आणि जे काम आहे त्याची काहीच पडलेली नाही. दारजी, मी म्हणत होते की नील जर हॉस्पिटलमध्ये गेला नाही असता. अम्मा, दारजी योग्य बोलतायत. माझं हॉस्पिटलमध्ये काय काम? मी कामावर निघतोय दारजी. आता कसं? राम 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 चौधरी साहेब, राम राम. नील बेटा, बरं झालं तू सुद्धा इकडेच भेटलास. गुरुजी, मी एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जातोय. मी तुम्हाला नंतर भेटतो. नील भाऊ, पैसे घेऊन आलोय. मोजून दे.
चौधरी साहेब, एक खूपच पवित्र आणि अद्भुत मुहूर्त सापडलाय साखरपुड्यासाठी. जर नील बेटा आणि रोशनीचा साखरपुडा या दिवशी झाला ना, तर पुढचे 7 जन्म त्यांना कुणीही वेगळं करू शकणार नाही. हो नील भाऊ, पूर्ण 2.5 लाख आहेत. मुहूर्त कधीचा आहे? 4 दिवसानंतरच. ठीक आहे. ठीक आहे. ओके, ऑल सेट. तू तयार आहेस? काय झालं? पाय परत दुखतायत का? पेन किलर्स घेशील की डॉक्टरला बोलवू? बिट्टू, काय करतेय हे मी? कसं? एवढा मोठा निर्णय मी नीलला अंधारात ठेवून कसा काय घेऊ शकते? मी नीलचा विश्वासघात करू शकत नाही. मी नीलला सगळं काही सांगणार आहे. रोशनी शांत व्हा, शांत व्हा. हे तुम्ही काय करायला निघाला होता? तुम्ही नीलला सांगणार होता? तुम्ही असं करू शकत नाही आणि ही गोष्ट तुम्हालाही माहिती आहे. माफ करा दारजी, पण सध्या रोशनीच्या घरी जी परिस्थिती आहे तेव्हा इतक्या लवकर साखरपुडा करणं योग्य ठरणार नाही. पण बाईसाहेब, यानंतर पुढचे कितीतरी दिवस कुठलाही शुभमुहूर्त नाहीये. या दिवशी साखरपुडा केल्यामुळे सुनेचा पायगुण शुभ ठरेल. ते तर आहेच गुरुजी, पण सध्या रोशनीच्या घरी जी समस्या आहे म्हणजे तिचे बाबाच हॉस्पिटलमध्ये असताना आपण. तू त्याची चिंता नको करू सुनबाई. सुरेंदरचं ऑपरेशन अगदी ठीकपणे पार पडेल आणि मुलीच्या साखरपुड्याची बातमी ऐकून तर कोणत्याही बापाची तब्येत चुटकीसरची ठीक होते. पंडितजी, तुम्ही साखरपुड्याची तारीख पक्की करा. हो हो, राम राम. राम राम गुरुजी. सुनबाई, हां, लस्सी आमच्या खोलीत पाठवा. हो दारजी. तुम्ही हवी ती तारीख पक्की करा आणि या गुरुजीला हवे तेवढे शुभ मुहूर्त काढू द्या, पण हा साखरपुडा कधीच होणार नाही. गुड आफ्टरनून जजेस. तुम्हा सर्वांचं ताल से ताल मिलाच्या कर्नाल फायनल राऊंड मध्ये हार्दिक स्वागत आहे. आता वेळ फुकट न घालवता आपण आमंत्रित करूया आपल्या पहिल्या फायनलिस्टला. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करा ट्विंकल झाकड यांचं. कभी मैं दर्द जगाती हूँ, कभी मैं जख्म मिटाती
माझी मुलगी आहे ट्विंकल. या पूर्ण करनालमध्ये तुम्हाला माझ्या मुलीहून चांगली डान्सर मिळूच शकत नाही. येस, यू राईट. ही खूप चांगली डान्सर आहे. मला नीलला सगळं खरं खरं सांगावं लागेल, तेही आत्ता. नाही रोशनी, तुम्ही माझ्यावर ही जबाबदारी सोपवली होती. आता तुम्हाला माझी साथ द्यावी लागेल. जर तुम्ही नीलला खरंच सांगितलं तर तो तुम्हाला परफॉर्म नाही करू देणार. मग तुम्ही काय करणार आहात? नीलकडून पैसे घेणार आहात? नीट विचार करा. तुम्ही तुमच्या बाबांचा सामना कधीच करू शकणार नाही. अचानक मला भीती का वाटते? असं वाटतंय की जणू काहीतरी वाईट घडणार आहे, अघटित घडणार आहे. मी डायरी का फाडली? हीच एक डायरी होती जी एवढी वर्ष मला माझ्या मुलीची आठवण करून देत होती. मी हे योग्य नाही केलं. मी माझ्या मुलीला असं स्वतःपासून दूर करू शकले नाही. नाही. मला माफ कर माझ्या बाळा. मी आईचं कर्तव्य पार पाडू नाही शकले. मला माफ कर. पण जर नीलला सगळं काही खरं सांगितलं नाही तर मी स्वतःच्या नजरेत खाली पडेन. मला नीलला सगळं खरं खरं सांगावं लागेल, ते सुद्धा आता. नाही. फोन सोडा आकाश. प्लीज माझं ऐकून घ्या. तुमचं ध्येय फक्त 5 मिनिटं दूर आहे. काही झालं तरी मी तुम्हाला हे करू देणार नाही. सोडा. रोशनी, तुम्ही माझ्यावर ही जबाबदारी सोपवली होती. आता तुम्हाला माझी साथ द्यावी लागेल. आणि राहिला प्रश्न नीलचा, जे खरं प्रेम करतात ना ते कोणताही प्रश्न न विचारता साथ देतात. रोशनी, प्रेम हॅलो 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 रोशनी. हॅलो रोशनी. हॅलो रोशनी. तू मला, मी चुकले तर मला माफ करशील ना? तुला माफ करणं तर माझी मजबुरी आहे. दुसरा काही मार्ग आहे का माझ्याकडे? तुझ्याशिवाय मी राहू थोडी शकतो. पण माझ्या हृदयाची राणी, तू चुकतेस तरी कधी? नील, मला 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 तुझ्याशी आता खूप महत्वाचं बोलायचंय. यार, तू आता तुझं लेक्चर सुरू करू नकोस की मी बाबांना दिलेलं वचन तोडू शकत नाही, हे नाही करू शकत, ते नाही करू शकत, पैसे नाही घेऊ शकत. पुढे बोल, काय झालंय? नील, मला पैशांविषयी बोलायचंय.
पैसे मी ना नील सगळीकडे बोलणी केली. आणि मला माहितीये काय झालंय ते. नाही नील, तुला नाही माहित. मला बोलू दे फक्त 2 मिनिटं. नील, मी सगळ्यांकडे मदत मागितली पण कुणीच माझी मदत नाही केली. सगळीकडून फक्त आणि फक्त निराशाच माझ्या पदरी आली. नील, अरे हे सगळं सोड कद्दू कुमारी, पुढे बोल काय झालंय. मला हे सगळं माहितीये. नील तू थांब. आधी माझं ऐकून घे आणि मला सांग की तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही. हा कसला मूर्खासारखा प्रश्न आहे रोशनी. उलट असं समज की माझा तुझ्यावर सोडून इतर कोणावरही विश्वास नाहीये. नील, याचा अर्थ तू मला मी चुकले तर माफ करशील ना. तुला माफ करणं तर माझी मजबुरी आहे. दुसरा काही मार्ग आहे का माझ्याकडे? तुझ्याशिवाय मी राहू शकतो का? पण माझ्या हृदयाची राणी, तू चुकतेस तरी कधी? याचा अर्थ तुला विश्वास आहे ना की मी कधी कोणत्या चुकीच्या मार्गावर जाणार नाही. रोशनी, योग्य अयोग्य यांचा मापदंडच तू आहेस. तू जे करतेस तेच योग्य आहे आणि जे तू नाही करत ते अयोग्य आहे. आता तुझ्या या तोंडी परीक्षेचे प्रश्न संपले असतील तर मला सांगशील का नक्की काय झालंय ते? आधी नील माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना. अजून तुझे प्रश्न संपले नाहीयेत का? नील बोल ना नील की तुझी ही हो वाली नाटकं मी लहानपणापासून बघत आलोय. आता जोपर्यंत मी तुझ्या समोर उभा राहून विचारत नाही ना तोपर्यंत मला काहीच कळणार नाहीये. नील, तू कधी मला सोडून नाही ना जाणार. नेहमी असंच माझ्याशी बोलत राहशील ना. आजपर्यंत कोणी स्वतःचं नशीब बदलू शकलंय का? आणि तू तर तसंही माझ्या नशिबात लिहिलेली आहेस, हो ना? पण कद्दू कुमारी, मला पूर्ण खात्री आहे की तुझ्या डोक्यात नक्कीच काहीतरी गडबड सुरू आहे. सांग नक्की काय झालंय ते. बोल ना. चल एक काम कर, तू जिथेस तिथेच थांब. मी तिथेच येऊन तुझ्या डोक्यातून हे खूळ काढून टाकतो, ठीक आहे?